आता बघा पुढचा प्रकार पाहूया आपण. पान नंबर 79 वरचं दुसरं गणित मी फळ्यावर लिहिले बघा. रेडियस ऑफ सर्कल इज 20 cm. डिस्टन्स ऑफ chord फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 12. यू हॅव गिवन रेडियस. बघा आकृतीमध्ये आकृती अशीच आहे सेम. रेडियस दिली आहे 20 म्हणजे OA इज इक्वल टू 20 बरोबर. डिस्टन्स ऑफ chord म्हणजे हे अंतर हे दिले 12 आणि काय बघायचं तुम्हाला लेंथ ऑफ द chord यू हॅव टू फाइंड AB. बघा OA दिली 20 OM दिली 12 सेमी आणि तुम्हाला काढायची AB. मराठीत बघा त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे. ही त्रिज्या आहे OA 20. जीवेच्या केंद्रापासूनचे अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणजे लंब जे असते ते म्हणजे OM 12 आहे. जीवेची लांबी काढा म्हणजे AB बरोबर किती. मग OM लंब AB AM बरोबर MB बरोबर 1/2 AB. आता तुम्हाला मी मगाशी कसं सांगितलं होतं हे प्रमेय तोच. वरतो केंद्रातून जीवेवर टाकलं लंब जीवेवर तो वाकतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ chord बायसेक्ट द chord. इथं AB MA किती आपण माहिती आहे का नाही तोच काढायचा तुम्हाला. मग अशा वेळेस त्याला काय म्हणायचं नंबर 1 हे लिहायचं पण त्याला नंबर 1 म्हणायचं. किंमत माहित नसेल तर नंबर 1. आता म्हणजे ही ओळ येईल का हे येणारच नाही कारण किंमतच माहित नाही. मग तुम्ही म्हणा काटकोन त्रिकोण OAM मध्ये पायथागोरस प्रमेयाने राईट अँगल ट्रायंगल OAM बाय पायथागोरस थेरम OA वर्ग बरोबर OM वर्ग अधिक AM वर्ग इथपर्यंत हे लिहिलं. सांगा OA किती आहे 20चा वर्ग OM किती आहे 12चा वर्ग आणि AM वर्ग 20 गुणिले 20 400 144 आणि AM वर्ग 400 वजा 144 आणि हे AM वर्ग. 400 मधून 144 वजा केले हातचा घ्या हातचा द्या 10 3 4 गेले 6 9 3 4 गेले 5 256 येते. हा AM वर्ग इकडं आणि वजा बाकी 256 मला वाटतं हा 16चा वर्ग आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड 2 बा वर्गमूळ घेऊ म्हणजे इथं कोण आला आता याचा वर्ग निघून गेला म्हणजे AM किती आला 16 बरोबर सेंटीमीटर किंवा CM. AM मिळाला. आपल्याला काढायची AB. हे एक लिहून ठेवलं नाही बघा इथं AM आहे बघा आणि AB इथे आहे. मग 1 मधून काय करायचं AM बरोबर 1/2 AB. 1 वरून इंग्लिश मध्ये म्हणायचं फ्रॉम 1. हा AM दिलाय 16 हा भागिले गुणिले होईल म्हणजे AB बरोबर 16 गुणिले 2 32 सेमी किंवा CM. मग जीवेची लांबी 32 सेमी आहे. लेंथ ऑफ chord इज काय केलं मला सांगा बरं. कुठं बदल झाला फक्त इथं बदल झाला. याची किंमत माहित नव्हती म्हणून याला 1 म्हटलं आणि इथं हे वाढलं बघा 2 पायऱ्या. याला इकडे घेतलं इकडे घेतलं A माहित झाला म्हणून ते टाकलं 16 भागिले 2 गुणिले झाला म्हणजे मला AB मिळाला. AB म्हणजे chord म्हणजे जीवेची लांबी मिळाली. अतिशय सोपं गणित. सेम गणित बघा तुम्हाला पान नंबर 79 वर 79 वर 6.1 तिसरं गणित बघा. रेडियस ऑफ सर्कल इज 34. रेडियस ऑफ सर्कल इज 34 cm and distance of the chord from the center is 30. हे 34 आणि हे 30 बघा रेडियस 34 आहे आणि डिस्टन्स ऑफ chord फ्रॉम द सेंटर हे 30 आहे. तर लेंथ ऑफ द chord म्हणजे AB काढायची. त्रिज्या 34 आहे आणि केंद्रापासूनचं अंतर 30 आहे. जीवेची लांबी म्हणजे AB काढायची आहे. इथं किती भरा 34 आणि 30. मग परत बघा OM लंब AB AM बरोबर MB बरोबर 1/2 AB नंबर 1 कारण माहित नाही काही. वर्तुळ केंद्रातून जेव्हा लंब जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ chord बायसेक्ट द chord.
काटकोन त्रिकोण OAM मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने राईट अँगल ट्रायंगल OAM बाय पायथागोरस थिअरम OA स्क्वेअर बरोबर OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर OA चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक AM चा वर्ग याच्या किमती भरा. इट इज 34 स्क्वेअर 34 चा वर्ग 30 चा वर्ग अधिक AM वर्ग 34 गुणिले 34 4 चौक 16 4 त्रिक 12 आणि 13 3 चौक 12 3 त्रिक 9 आणि 1 10 6 5 1156 30 गुणिले 30 900 AM वर्ग हा इकडे वजा होईल 900 वजा करा 6 5 2 मला वाटतं हा 16 चा वर्ग आहे. बरोबर आहे का बघा या ठिकाणी 6.1 मधलं किती गणित चाललंय आपलं 6.1 मधलं तिसरं गणित आहे बघा ते मला असं वाटतं बरोबर आहे उत्तर. एकच मिनिट फक्त 6.1 तिसरं गणित हा वर्गमूळ घेतलं 16 आलं मग आपण ए आला 16 पण आपल्याकडे जे AB मग A बरोबर 1/2 AB 16 बरोबर 1/2 AB AB बरोबर 16 गुणिले 2 बरोबर 32 मग जीवेची लांबी 32 सेंटीमीटर आहे. लेंथ ऑफ कॉर्ड इज 32 cm. म्हणजे बघा मला वाटतं तुम्हाला तिसरं गणित पण समजलं असेल. अजून एक त्या प्रकारचे गणित घेतो बघा मी हे 2 झाले पुस्तकातले 2 घेतले अजून एक गणित घेतो 2 गणित घेतो अजून. समजा या 41 म्हटलं डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर हा 9 घेतला हा 41 घेतला हा 9 घेतला एक्केचाळीस आणि 9 इथपर्यंत सेम. इथं भरा 41 इथं भरा 9 1681 हा 81 होईल 1681 वजा 81 वजाबाकी 1600 आणि हा 40 चा वर्ग आहे मग 2 वर्गमूळ घेऊ किंवा टेकिंग स्क्वेअर रूट 40 येईल. मग A बरोबर 1/2 AB 40 बरोबर 1/2 AB म्हणजे 40 गुणिले 2 इथे उत्तर येईल 80. सेम गणित मी फक्त काय बदलले अंक. मग तुम्ही काय करायचं एवढं लिहायचं हे अंक बदलायचे आणि हे तुम्हाला मनाने सोडवता यायला पाहिजे. समोर सगळं नाव सुद्धा बदलली नाही मी. आता याच्याऐवजी 61 घ्या याच्याऐवजी 11 घ्या 61 आणि 11 बघा त्रिज्या 61 आणि अंतर किती 11 रेडियस 61 डिस्टन्स 11 या लाईनपर्यंत सेम इकडे यायचं 61 11 37 21 आणि हे 121 हा 121 वजा होईल दोघांची वजाबाकी 3600 हा 3660 चा वर्ग आहे. 2 वर्गमूळ घेतलं मला A मिळेल 60 A बरोबर 1/2 AB 60 बरोबर 1/2 AB 60 गुणिले 2 होईल 60 गुणिले 120 होईल आणि म्हणजे जीवेची लांबी किती आली 120. तर मला असं वाटतं हा दुसरा प्रकार पण तुम्हाला समजला असं गृहीत धरतो. आता तिसऱ्या प्रकारचं गणित बघा. आता या ठिकाणी तुम्हाला त्रिज्या विचारली हेच गणित घेतो मी थोडंसं बदल करतो बघा. हेच गणित ठेवणार आहे मी बघा. लेंथ ऑफ कॉर्ड इज 120 cm आलं का and distance of chord from center is
11 cm. Find radius. जिवेची लांबी 120 सेंटीमीटर असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 11 सेंटीमीटर आहे. तर त्रिज्या काढा. नाव हेच गणित समजून घेऊ. लेंथ ऑफ कॉर्ड, जिवेची लांबी, जीवा एबी आहे म्हणजे एबी 120 सेमी, इंग्लिश मध्ये सीएम. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, केंद्रापासून जीवेचं अंतर 11 म्हणजे हे अंतर. ओएम बरोबर 11 सेमी. फाइंड रेडियस, तर त्रिज्या काढा. त्रिज्या कोण आहे याच्यात? ओए. वाटलं तर आता मी केंद्र पी घेतो बरं का. मग पी ए होईल. मग पीएम लंब एबी, ए बरोबर एम बी बरोबर 1/2 एबी. आता वर्तुळ केंद्रातून जेव्हा टाकून म्हणजे वर्तुळ बघतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. मला एबी दिलेली मला वाटतं एबी 120 आहे म्हणजे 1/2 120 म्हणजे 60 सेंटीमीटर किंवा सीएम. कोण आलं? एम. एम आला 60. हा पी ए आला. पी ए काढायचा आहे. हा पी एम आला 11. काटकोन त्रिकोण पीएम मध्ये पायथागोरस थेरम ने इन राइट अँगल ट्रायंगल पीएम बाय पायथागोरस थेरम. पीए चा वर्ग बरोबर बघा कर्ण पीए चा वर्ग बरोबर पीएम चा वर्ग अधिक एएम चा वर्ग. आता इथे बघा पीए माहिती आहे का? नाही. पीएम किती आहे? 11 चा वर्ग. एएम काय आहे बघा आपण एएम 60. 120 अधिक 121 अधिक 3600 60 गुणिले 60 3600 3721. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोघा वर्गमूळ घेऊन पीए बरोबर हा 61 चा वर्ग आहे. पीए म्हणजे कोणतं आलं बघा बरं? त्रिज्या आली. उत्तर द्यायचं. वर्तुळाची त्रिज्या 61 सेंटीमीटर आहे. रेडियस ऑफ सर्कल बरोबर आहे का? बघा चौथ्या गणितामध्ये तिसऱ्या गणितामध्ये फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड म्हटले. चौथं गणित फाइंड द डिस्टन्स ऑफ द चौथंही झाले. पहिल्या गणितामध्ये पहिलं गणित आपण नंतर घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला सेम गणित तुम्हाला आकडे बदलले. आता बघा लेंथ ऑफ कॉर्ड मी काय घेतो? 80 घेतो. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर 9 घेतो. हे 80 आणि केंद्रापासूनचा अंतर 9. बघा जीवेची लांबी म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड 80. एबी बरोबर 80. डिस्टन्स म्हणजे अंतर हे 9 दिले. तर वर्तुळाची त्रिज्या काढा म्हणजे पीए. बघा पीएम नंबर एबी. एम बरोबर एमबी बरोबर 1/2 एबी. पण एबी किती दिले? 80 म्हणजे 2 ने भागल्यावर 40. काटकोन त्रिकोण पीए मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने त्या किमती भरा. पीएम किती आहे? 9 चा वर्ग 40 चा वर्ग 81 अधिक 1600 1681. हा 41 चा वर्ग आहे. म्हणून दोघा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड कळतंय का नाही? येतंय का लक्षात? अजून एखादं गणित घेता येईल. फक्त मी अंक बदलतोय. आता इथं लेंथ ऑफ द कॉर्ड 48 5 सेंटीमीटर. 7 घ्या 7 बरोबर. मग बघा हे 48 आणि हे 7.
बाकी सगळं सेम. हे 48 म्हणजे 24 येईल. काटकोन त्रिकोण पीएम मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने पीएम किती आहे? 7 चा वर्ग 24 चा वर्ग 49 अधिक 576 625 दोघा वर्ग म्हणून घेऊन किती उत्तर येईल? 25. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या प्रकारची गणिते सोडवता आली पाहिजेत. आता तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये बघा 6.1 मधला पहिला आकडा डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB. डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर इज 8. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 8. लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12. लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12. जीवेची लांबी 12 असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 8 आहे. तर फाइंड डायमीटर. तर व्यास काढा. व्यास काढा म्हणजे डी काढा. बघा तुम्हाला काय काय दिले. जीवा दिली एबी. कॉर्ड किती आहे? 12. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर 8 दिले. तुम्ही लगेच पीएम लंब एबी एम बरोबर एबी बरोबर 1/2 एबी. एबी किती दिले म्हणजे तुम्हाला 12 बेस 12 म्हणजे एम आला 6. काटकोन त्रिकोण पीएम मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने सोपं गणित बघा एकदम. पीएम किती आला? 8 चा वर्ग. एम किती आहे? 6 चा वर्ग 64 अधिक 36 100 येईल बघा. म्हणजे किती आले? कोण आले तुम्हाला? रेडियस वर त्रिज्या आली बघा. त्रिज्या 10. पण यू हॅव टू फाइंड डायमीटर. व्यास काढायचा आहे. मग डी बरोबर 2r. डी ची किंमत टाका. सॉरी डी काढायचा आहे. आर आला 10 म्हणजे डी बरोबर 20 सेंटीमीटर 20 cm म्हणजे वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर आहे. डायमीटर ऑफ सर्कल इज 20 cm. म्हणजे या ठिकाणी बघा पहिलं संपलं, दुसरं संपलं, तिसरं संपलं, चौथंही संपलं. आता 5वं 6वं गणित एक थोडक्यात सांगतो म्हणजे आपला 6.1 संपेल बघा. खूप सोपा होता. याच्यामध्ये असं चॅलेंजिंग काहीच नव्हतं. पायथागोरस वापरायचा आता प्रत्येक ठिकाणी. अवघड असं काही नाहीये. आता त्यातलं जे 5वं गणित आहे आपण थोडक्यात 5वं गणित आता मी पुस्तकातून सांगतो. लिहित नाही फळ्यावर. त्यामुळे लक्ष द्यायचंय. प्रत्येकाने नीट बघायचंय. इथं ओ केंद्र आहे. ए पी क्यू आणि बी. बघा बरं का नीट. मी आधी इंग्लिश मध्ये सांगतो. इन फिगर सेंटर ऑफ टू सर्कल इज ओ. कॉन्सेंट्रिक सर्कल आहे. दे हॅव different radii but same center. Chord AB is the big chord AB of bigger circle. बघा AB ही bigger circle मोठ्या सर्कलची chord intersects the smaller circle. लहान सर्कलला P व Q मध्ये इंटरसेक्ट करते. Show that AP is equal to BP. AP is equal to BQ. हे झालं टू प्रूफ. गिवन तुम्हाला माहिती आहे. कन्स्ट्रक्शन रचना हे साध्य पक्ष तिथं बघून लिहा ज्याला आपण गिवन मराठीत सांगतो बघा. आकृतीमध्ये सेंटर ऑफ टू सर्कल इज ओ. ओके. राष्ट्रगीत चालू होतं म्हणून थांबलो होतो. बघा मराठीत सांगतोय. सेंटर ऑफ टू सर्कल इज ओ. दोन वर्तुळांचा केंद्रबिंदू ओ आहे. म्हणजे हे एक केंद्रीय वर्तुळे आहेत. काय म्हणतात त्यांना? एक केंद्रीय वर्तुळे. म्हणजे ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू समान असतो आणि मात्र त्रिज्या वेगळ्या असतात त्यांना एक केंद्रीय वर्तुळे असं म्हणतात. आलं का लक्षात? मग कॉर्ड AB
बघा ए बी मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी, मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी लहान वर्तुळांना पी व क्यू मध्ये छेदते. तर दाखवा ए पी बरोबर आपण काय करायचं, इथून एक लंब टाकायचा आणि रचना म्हणायचं ओ एम लंब ए बी ड्रॉ किंवा ओ एम लंब ए बी काढा. आता बघा बरं का, इन बिगर सर्कल बघा मोठ्या वर्तुळामध्ये बिग सर्कल, लहान वर्तुळ नाही असं गृहीत धरा. केंद्रातून ओ एम लंब ए बी, ओ एम लंब ए बी आहे, मग लगेच एम बरोबर एम बी बरोबर. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो perpendicular drawn from center of circle to a chord bisect. हा पहिला प्रमेय आपला. त्यानंतर परत पुन्हा इन स्मॉलर सर्कल, लहान वर्तुळात ओ एम लंब पी क्यू होईल. मग काय लहान वर्तुळात एक मोठं वर्तुळ नाही असं करा. पी एम बरोबर एम क्यू बरोबर 1/2 पी क्यू. कारण हेच सेम वर्तुळ केंद्रातून जे टाकलं लंब जीवेला दुभागत होतो. म्हणजे आता तिसरा बघा बरं का, काही केलं नाही मी. मोठ्या वर्तुळात तोच प्रमेय वापरला, छोट्या वर्तुळात मी तोच सेम थेरम यूज इन बिग अँड स्मॉल सर्कल. ओके. आता एम बरोबर एम बी, एम बरोबर एम बी फ्रॉम एक वरून. त्याला त्याची फोड करा. ए म्हणजे काय, ए म्हणजे पी अधिक पी एम आणि एम बी म्हणजे कोण, एम क्यू अधिक बी क्यू. 3 वरून 3 ची फोड केली आकृती बघून. फ्रॉम 3 अँड फिगर 3 व आकृती वरून. पण 3 काय सांगतो, एम आणि एम क्यू, एम आणि 3 काय नाही, 2 काय म्हणतो बघा बरं, पीएम आणि एम क्यू. पीएम आणि एम क्यू दोघं सारखे असं 2 म्हणतो. म्हणजे दोघं जण कॅन्सल. कारण का हा 4 असेल, हा 4 असेल, अधिक 4 तिकडे गेला कॅन्सल होईल. 4 + 4 म्हणजे मी 2 ची किंमत 4 मध्ये टाकली. 2 and 4 2 व 4 वरून इकडून म्हणा फ्रॉम. आणि मला एपी बरोबर बीक्यू दाखवायचं. एपी बरोबर बीक्यू. अशा पद्धतीने 5वं गणित या ठिकाणी झाले. शेवटचं गणित बघा. प्रूव्ह दॅट द डायमीटर ऑफ अ सर्कल bisect 2 chords of the circle, then those 2 chords are parallel to each other. हे आपल्या सिलेबस मधनं त्यांनी वगळलेलं आहे बघा. आपल्याला आता नाही येते, तरी पण ज्यांना प्रयत्न करायचे ते करू शकतात. या ठिकाणी आपण थांबूयात. 6.1 संपलाय. ठीक आहे, धन्यवाद.